चला मित्रांनो, आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार. पुढच्या टॉपिकचं नाव आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स त्याचे टाईप्स बघितले. मात्र ह्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलचं स्ट्रक्चर याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि क्रिस्टल स्ट्रक्चर ह्या चॅप्टरमधला असलेला एक मेन टॉपिक आहे. परंतु क्रिस्टल स्ट्रक्चर समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट आधी समजणं आवश्यक आहे. तर आपल्याला ते पुढचे टॉपिक समजण्यास मदत होते. जर बेसिक कन्सेप्ट जर माहिती नसतील तर आपल्याला हे हायपोथेटिकल कन्सेप्ट वाटते. परंतु क्रिस्टलचं स्ट्रक्चर हे रिअल अभ्यास केलेला असतो आणि त्या पद्धतीने ते स्ट्रक्चर ड्रॉ केले जातात. मग यामध्ये जर समजा हा एक क्रिस्टल आहे, हा क्रिस्टल नॅचरली तयार झाला आहे. परंतु हे क्रिस्टल्स आपण प्रयोगशाळेमध्ये सुद्धा तयार करू शकतो. आपल्या गरजेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. मग नॅचरली ज्यावेळेला क्रिस्टल्स तयार होतो तर त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते ऑर्डरली अरेंज होणार आणि त्यापासून एक रिजिड सॉलिड स्ट्रक्चर्स तयार होणार. परंतु आपण एक्सटर्नली ऑब्झर्वेशन करू शकतो, परंतु इंटरनली हे इनव्हिजिबल्स असणार. इंटरनली आपण याचा अभ्यास नाही करू शकत. मग याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीची एक ब्रँच आहे. त्या केमिस्ट्रीच्या ब्रँचचं नाव आहे क्रिस्टलोग्राफी. आता ही क्रिस्टलोग्राफीमध्ये केमिस्ट्रीच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला जातो. मेडिकल फील्डमध्ये किंवा मेडिसिनमध्ये आपल्याला ड्रग्स असतील किंवा काही मेडिसिन्स असतील किंवा डी एन एचं स्ट्रक्चर असेल, प्रोटीनचं स्ट्रक्चर असेल किंवा डिनेचर झालेले प्रोटीनचे स्ट्रक्चर्स असतील, त्यापासून काही डिसीज कॉज करत असतील, त्यासाठी आपल्याला या क्रिस्टलोग्राफीची मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर फिजिक्समध्ये सुद्धा आपल्याला या क्रिस्टलोग्राफीची मदत घ्यावी लागते. परंतु आपण केमिस्ट्रीचा पार्ट बघत असल्यामुळे आपण फक्त केमिस्ट्रीच्या लिडचा आपण विचार करणार. म्हणजे क्रिस्टलोग्राफीमध्ये एक जी टेक्निक असते त्या टेक्निकना म्हणतात एक्स रे डिफ्रॅक्शन टेक्निक्स. म्हणजे यामध्ये या सॉलिडवर एक्स रेचा मारा केला जातो आणि एक्स रेचा मारा केल्यानंतर त्याची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त राहतात. पेनिट्रेशन पॉवर जास्त असल्यामुळे ज्यावेळेला ते आरपार शिरतात तर त्यावेळेला त्या रेजच्या मार्गामध्ये काही अडथळे तयार होतात आणि अडथळे तयार झाल्यामुळे ते रेज असतील त्याची डायरेक्शन चेंज होते. मग या चेंज होणाऱ्या डायरेक्शनपासून तयार होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या डिफरंट अँगलचा अभ्यास करून मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून हे स्ट्रक्चर आणि त्यामध्ये असलेल्या पार्टिकल्स याची अरेंजमेंट आपल्याला दाखवता येते. मग क्रिस्टलचा स्ट्रक्चर तयार करताना यामध्ये किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्क्राईब करताना यामध्ये दोन शब्दांचा आपल्याला वापर करता येतो. आणि त्या दोन शब्दांमध्ये पहिला जो शब्द असतो त्या शब्दाला म्हणतात लॅटिस. लॅटिस म्हणजे जाळी किंवा जाळे. आणि जो दुसरा शब्द असतो त्या दुसऱ्या शब्दाला म्हणतात बेसिस. बेसिस बेसिस म्हणजे आधार किंवा सपोर्ट. बघा, या लॅटिस आणि बेसिस पासून एक क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता येतो. क्रिस्टल जो तयार होणार तो या लॅटिस आणि बेसिस पासून. मग लॅटिस काय असतो, बेसिस काय असतो, आपल्याला या पहिल्या टॉपिक्समध्ये बघायचं आहे. आता लॅटिस आणि बेसिस समजण्यासाठी बघा, यामध्ये जो लॅटिस असणार म्हणजे 3 डायमेन्शनली अरेंजमेंट असणार पार्टिकलचं, ॲटमचं, आयनचं किंवा मॉलिक्युलचं, ते आपण डॉटच्या रूपात दाखवणार. आता प्रत्येक जो डॉट असतो त्याला म्हणतात लॅटिस पॉईंट. आपण फक्त जसं रांगोळी काढताना आपण जे डॉट ठेवतो आणि नंतर मग आपण ते स्ट्रक्चर ड्रॉ करतो, सेम क्रिस्टलचा अभ्यास करताना या एक्स रे डिफ्रॅक्शन मेथडचा वापर करून आपण ते जे पॉईंट्स असतात त्याची पोझिशन ठरवतो आणि ते पोझिशन दाखवताना आपण हे डॉट दाखवतो. म्हणजे जे डॉट दाखवतो त्याला म्हणणार आपण लॅटिस. आणि ज्या वेळेला हे जे पॉईंट्स असतात ते 3 डायमेन्शनली ज्या वेळेला अरेंज होणार, 3 डायमेन्शनली अरेंज झाल्यानंतर जे फायनली स्ट्रक्चर्स तयार होणार तर त्याला म्हणणार आपण स्पेस क्रिस्टल लॅटिस. म्हणजे एक जाळी तयार होते. आता ह्या जाळीवर जे पॉईंट्स असतील त्या पॉईंट्सवर जर आपण हे ॲटम असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, ज्या वेळेला आपण ते ठेवणार, आता ठेवल्यानंतर जे स्ट्रक्चर्स तयार होणार फायनली 3 डायमेन्शनली त्याला आपण क्रिस्टल्स म्हणणार. मग आपण असं म्हणू शकतो की लॅटिस प्लस बेसिस फॉर्म्स क्रिस्टल स्ट्रक्चर. हा क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार होणार आणि नंतर मग आपण त्याचा अभ्यास करणार. मग सुरुवातीला आपल्याला या दोन शब्दांची ओळख होणं आवश्यक आहे. पहिला लॅटिस आणि 2 नंबर बेसिस. मग लॅटिस म्हणजे काय, की लॅटिस इज द जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट रिपीटिंग इन 3 डायमेन्शनल स्पेस.
हे जे पॉईंट्स जे आपण ड्रॉ करतो, जे काढतो, ते आपण रिपीटिंग मॅनरने 3 डायमेन्शनली अरेंज करणार, ऑर्डरली अरेंज करणार. आणि ते अरेंज झाल्यानंतर जर आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, की त्यामध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, ते आपण काय करणार, की त्या पॉईंटवर प्लेस करणार. बघा, ह्या पॉईंटवर आपण हे प्लेस करणार. आता प्लेस केल्यानंतर बघा, समजा हा पॉईंट आहे, आपण हा पार्टिकल्स असेल, आपण या ठिकाणी प्लेस केला, हा या ठिकाणी प्लेस केला, या ठिकाणी हा ठेवला. आणि फायनली जे स्ट्रक्चर्स तयार होणार, या स्ट्रक्चरला म्हणणार आपण क्रिस्टल. याला म्हणणार आपण क्रिस्टल. म्हणून आपण म्हणू शकतो क्रिस्टल इज द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट बाय अटॅचिंग ए बेसिस टू ईच ऑफ द लॅटिस पॉईंट. म्हणजे हा जो पार्टिकल असेल, ईच म्हणजे प्रत्येकी या लॅटिस पॉईंटला जर अटॅच केला आपण, आणि अटॅच केल्यानंतर जे फायनली 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर्स तयार होणार. आता बऱ्याचशा वेळेला 3 डायमेन्शनल लक्षात नाही येत. मग 3 डायमेन्शनमध्ये आपण लांबी दाखवणार, रुंदी दाखवणार आणि उंची दाखवणार. त्यापासून जे स्ट्रक्चर्स तयार होणार त्याला आपण म्हणणार 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स. आता हे झालं क्रिस्टल. लॅटिस आणि बेसिसच्या अटॅचमुळे हा क्रिस्टल्स तयार झालेला आहे. आता हे झालं क्रिस्टलचं स्ट्रक्चर. आता क्रिस्टल्समध्ये आपल्याला जो पुढचा टॉपिक्स बघायचा आहे तो टॉपिक आहे युनिट सेल. बघा, आता आपण युनिट सेलला सुरुवात करणार. आता युनिट सेल समजण्यासाठी आपण आधीचा जो टॉपिक्स बघितला, तर त्यामध्ये बघितला आपण क्रिस्टल स्पेस लॅटिस. आता क्रिस्टल स्पेस लॅटिसमध्ये जे लॅटिस पॉईंट असतील आणि त्या लॅटिस पॉईंटवर जर समजा आपण पार्टिकल्स अरेंज केले आणि त्यापासून जे नेटवर्क तयार होणार, की जे लॅटिस तयार होणार, त्याला आपण क्रिस्टल लॅटिस म्हणणार किंवा क्रिस्टल स्पेस लॅटिस म्हणणार. परंतु हा 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर असेल त्यामध्ये एक जो विशिष्ट पॅटर्न्स असतो, तो पॅटर्न्स हा रिपीट होतो. 3 डायमेन्शनलमध्ये हा जो पॅटर्न रिपीट होतो आणि त्यापासून क्रिस्टल स्पेस लॅटिस तयार होते. मग हा जो पॅटर्न्स असतो, या पॅटर्नमध्ये जो स्ट्रक्चरल शेवटचं जे युनिट असेल त्याला फंडामेंटल युनिट, की जे 3 डायमेन्शनली रिपीट होणार. आणि 3 डायमेन्शनली रिपीट झाल्यानंतर जे स्ट्रक्चर्स तयार होणार त्याला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर्स म्हणणार. मग यामध्ये जे फंडामेंटल जे रिपीटिंग होणारं जे युनिट्स असेल त्याला आपण म्हणतो युनिट सेल. आता जर आपण बघितलं तर द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. मग ह्या युनिट सेल या कोणत्या पद्धतीने अरेंज होणार, तर ते अरेंज होताना जर आपण बघितलं, उदाहरणार्थ समजा हा एक क्यूब आहे. या क्यूबचा जर आपण 3 डायमेन्शनली जर समजा याचं आपण ऑब्झर्वेशन केलं, तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की यामध्ये एक जो क्यूब आहे तो 3 डायमेन्शनली तो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय आणि फायनली एक स्ट्रक्चर्स तयार झालेले. मग यामध्ये एक सिंगल जे रिपीटिंग होणारं जे युनिट्स असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला युनिट सेल म्हणतो. मग हे क्रिस्टल्स तयार होताना या युनिट सेल एकमेकांवर अरेंज होतात आणि 3 डायमेन्शनली अरेंज झाल्यानंतर फायनली क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार होणार. आता यामध्ये जी युनिट सेल असते ते या युनिट सेलमध्ये फेस असणार, याला आपण फेस म्हणणार. या युनिट सेलला 6 फेस आहेत. ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, अशा 6 फेस असतात. त्याचबरोबर याला कॉर्नर्स पण असतात. 8 कॉर्नर्स असतील. जर आपण वरती बघितलं 4 कॉर्नर्स, खाली बघितलं 4 कॉर्नर्स, असे 8 कॉर्नर्स असतात. आणि त्याबरोबर एज, यामध्ये ज्या एज असतात. मग ही एक युनिट सेल नेबरिंग युनिट सेल बरोबर शेअरिंग करणार. शेअरिंग कोणाबरोबर करणार, नेबरिंग युनिट सेल बरोबर. मग कोणत्या गोष्टींमध्ये, पहिले असतील कॉर्नर्स असतील, त्याचबरोबर फेस असतील, त्याचबरोबर एज असतील आणि त्यापासून एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स तयार होणार आणि एक लार्ज असं क्रिस्टल्स तयार करणार. त्याचबरोबर आपण जर एक्झाम्पल बघितलं, द क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, द युनिट सेल विल ऑल्सो हॅव इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अरेंज टू फॉर्म टायनी क्यूब. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे 3 डायमेन्शनली जे स्ट्रक्चर्स तयार झालं या क्रिस्टलचं एक क्यूब सारखं आहे. परंतु यामध्ये जर आपण रिपीटिंग फंडामेंटल स्ट्रक्चर जर बघितलं ते सुद्धा क्युबिक युनिट सेलच्या रूपातच आहे. म्हणजे क्युबिक युनिट सेल असेल तर जो क्रिस्टल तयार होणार तो सुद्धा क्यूब सारखाच असणार. म्हणजे या क्रिस्टलचा स्ट्रक्चर तो त्याच्या युनिट सेलच्या स्ट्रक्चरनुसार अवलंबून राहणार. आता स्ट्रक्चरनुसार अवलंबून राहणार, मग त्यासाठी आपल्याला युनिट सेलचे टाईप्स पण समजणं आवश्यक आहे. मग आता आपण पुढचा टॉपिक बघणार, टाईप्स ऑफ युनिट सेल. आता या टाईप्स ऑफ युनिट सेलमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील त्याची जी अरेंजमेंट असणार, कोणत्या टाईपचे असतील,
त्यानुसार याचे मेन 4 टाईप्स पडतात. जो पहिला जो टाईप्स आहे त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल. आता सिंपल युनिट सेल समजण्यासाठी बघा एक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आपण बघितलं हे 8 कॉर्नर्स आहेत, वरचे 4 आणि खालचे 4. या कॉर्नर्सला प्रत्येक कॉर्नर्सला एक ॲटम्स आहे. ज्या वेळेला युनिट सेलच्या 8 कॉर्नरला एक पार्टिकल्स असेल म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली, फक्त कॉर्नरलाच असणार. त्यापासून जी युनिट सेल तयार होणार या युनिट सेलला म्हणणार आपण सिंपल युनिट सेल. 2 नंबरचा टाईप आहे बॉडी सेंटर युनिट सेल. आता बॉडी सेंटर म्हणजे समजा ही युनिट सेल आहे, यामध्ये जो एम्प्टी स्पेस आहे याला म्हणतात बॉडी सेंटर. आता 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील आणि एक पार्टिकल सेंटरला असेल. जर समजा आपण जर युनिट सेल बघितली तर यामध्ये 8 कॉर्नर 8 पार्टिकल्स आणि एक पार्टिकल सेंटरला आहे. अशा पद्धतीची जी अरेंजमेंट असलेली जी युनिट सेल असतात त्याला म्हणतात बॉडी सेंटर युनिट सेल. म्हणजे बघा वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. हे कॉर्नरला 8 पार्टिकल्स, सेंटरला 1 पार्टिकल्स, अशा युनिट सेलला म्हणणार आपण बॉडी सेंटर युनिट सेल. 3 नंबर आहे फेस सेंटर युनिट सेल. आता फेस सेंटर म्हणजे या युनिट सेलला या फेस आहेत, एकूण 6 फेस असतात. फेस म्हणजे बाजू, मग 6 फेस असतील, मग त्या 6 फेसवर पार्टिकल्स असतील 6. त्याचबरोबर कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील. मग फेसमध्ये आणि कॉर्नरला जे पार्टिकल्स असतील त्यापासून जी युनिट सेल तयार होणार अशा युनिट सेलला म्हटलं जातं फेस सेंटर युनिट सेल. आणि एक लास्टचा जो टाईप्स बघितला आपण तो आहे बेस सेंटर युनिट सेल. समजा ही युनिट सेल आहे, या युनिट सेलला ही एक फेस आहे, ही एक फेस आहे, फेस फेस आणि ही फेस ही फेस. बघा यामध्ये एंड सेंटरमध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतीलच, परंतु याच्या अपोजिट फेसलाच फक्त पार्टिकल्स असतील. तर समजा या फेसला जर पार्टिकल्स असेल तर याच्या अपोजिट साईडच्या फेसलाच पार्टिकल्स असतील. मग अशा पद्धतीची जी अरेंजमेंट असेल अशा युनिट सेलला म्हणणार आपण बेस सेंटर युनिट सेल्स. जर परत डायग्रामचा जर आपण अभ्यास केला तर बघा यामध्ये युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर 8 पार्टिकल्स, या 8 कॉर्नर 8 पार्टिकल्स असतील. एम्प्टी स्पेस हॉलो असेल, एम्प्टी असेल, या युनिट सेलला म्हणणार सिंपल युनिट सेल. 2 नंबरचा टाईप बघितला आपण फेस सेंटर 2 नंबरचा आहे बॉडी सेंटर युनिट सेल. आता बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये जर 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहे, मात्र एक पार्टिकल्स हा सेंटरला आहे. मग पार्टिकल्स तो ॲटम पण असू शकतात, मॉलिक्यूल पण असू शकतात, तो आयन पण असू शकतात. त्यानंतर फेस सेंटर या युनिट सेलमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी ही फेस आहे, ही फेस आहे, या फेसच्या सेंटरला एक पार्टिकल्स असेल, या फेसला एक पार्टिकल्स असेल, अशा प्रत्येक फेसला पार्टिकल्स असतील. आणि त्याचबरोबर ॲडिशन या कॉर्नरला पार्टिकल्स असतील. मग त्याला म्हणणार आपण फेस सेंटर. बघा द युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ द फेस. प्रत्येक जी बाजू असेल त्याच्या सेंटरला एक पार्टिकल्स असेल आणि त्याचबरोबर कॉर्नरला सुद्धा पार्टिकल्स असतील. अशा युनिट सेलला म्हणणार आपण फेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर बघणार बेस सेंटर युनिट सेल. आता बेस सेंटर युनिट सेलमध्ये कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेस इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. मग बघा या युनिट सेलमध्ये या फेसला जर पार्टिकल्स असेल सेंटरला तर त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी असणार. जर ह्या ठिकाणी पार्टिकल्स असेल तर याच्या अपोजिट साईडला राहणार. म्हणजे फेस साईड अपोजिट्स असतील, त्याच्या सेंटरला जे पार्टिकल्स असतील, त्याचबरोबर 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील. अशा पद्धतीने युनिट सेलचे 4 टाईप्स पडतात. त्यामध्ये पहिला बघितला आपण सिंपल युनिट सेल, 2 नंबर बघितला बॉडी सेंटर युनिट सेल, 3 नंबर बघितला फेस सेंटर युनिट सेल आणि 4 नंबर बघितला एन सेंटर युनिट सेल्स. तुम्हाला जर हे 4 टाईप जर समजले तर पुढचे टॉपिक समजण्यास मदत होणार. त्यानंतर आपण जे टॉपिक्स बघणार त्यामध्ये पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. मग पॅरामीटर्स ऑफ युनिट सेलमध्ये पॅरामीटर्स कोणते असणार की त्यामध्ये मग एज राहणार आणि त्याचबरोबर अँगल राहणार. म्हणजे युनिट सेलच्या अँगलनुसार आणि त्याच्या ॲक्सिसनुसार युनिट सेल ह्या डिफरंट टाईपच्या असतात. मग डिफरंट टाईपच्या कशा असतात, त्याचे पॅरामीटर्स कोणते असणार, कोणत्या टाईपचे असणार ते आपण ह्या टॉपिक्समध्ये बघणार. चला तर मग आपण पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल बघणार. बघा आपण युनिट सेल त्यानंतर आपण टाईप्स ऑफ युनिट सेल्स बघितल्या. आता मग जर समजा आता युनिट सेलचा जर आपण विचार केला, बघा क्रिस्टल लॅटिस आहे,
यामध्ये लॅटिस पॉईंटवर पार्टिकल अटॅच आहे आणि त्यापासून हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स तयार झालेले आहे. या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक पॅटर्न रिपीट होताना दिसतोय. मग जो पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होतोय 3 डायमेन्शनल्समध्ये, त्या रिपीटिंग पॅटर्नला आपण युनिट सेल म्हणतो. या युनिट सेलमध्ये असलेले जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या आपण पोझिशननुसार याच्या आपण 4 टाईप्स बघितले. पहिला टाईप्स बघितला आपण सिंपल किंवा त्याला प्रिमेटिव्ह युनिट सेल म्हणणार. 2 नंबर बघितला आपण बॉडी सेंटर युनिट सेल बघितला. 3 नंबर बघितला आपण फेस सेंटर युनिट सेल आणि 4 नंबरचा टाईप बघितला आपण युनिट सेल, आपलं एंड सेंटर युनिट सेल. आता बघा, या युनिट सेलचे काही पॅरामीटर्स असतात. त्या पॅरामीटर्समध्ये ॲक्सिस किंवा एज, या 3 ॲक्सिस असतील, एक एक्स ॲक्सिस असेल, वाय ॲक्सिस असेल किंवा झेड ॲक्सिस असेल. आणि त्याचबरोबर त्या ॲक्सिसमुळे तयार झालेले अँगल्स. म्हणजे या पॅरामीटर्समध्ये आपल्याला शेप आणि साईज म्हणजे युनिट सेलचा आकार आणि त्याचा आकारमान ही आपल्याला अभ्यास करता येतात. आणि त्या अभ्यासानुसार आपण क्रिस्टल सिस्टम्स किती टाईपचे असतात ते आपण पुढच्या टॉपिक्समध्ये बघणार. परंतु आधी हे पॅरामीटर्स माहिती असणं आवश्यक आहे, कारण पॅरामीटर्सनुसारच क्रिस्टल सिस्टमचे टाईप्स पडतात. आता बघा, ह्या ठिकाणी आपण समजा ही एक एज समजा आपण हा एक्स ॲक्सिस कन्सिडर केला, हा वाय ॲक्सिस कन्सिडर केला आणि हा झेड ॲक्सिस कन्सिडर केला. तर ह्या ठिकाणी जो एक्स ॲक्सिस असेल त्याला आपण ए लेटरने डिनोट केलं, जो वाय ॲक्सिस असेल त्याला आपण बी लेटरने डिनोट केलं आणि जो झेड ॲक्सिस असेल तर त्याला म्हणणार आपण सी. म्हणजे या ठिकाणी 3 बाजू असतील, त्यापासून 3 अँगल्स तयार होतील. उदाहरणार्थ समजा हा क्यूब आहे, आपण एक युनिट सेल म्हणून आपण विचार करणार. यामध्ये जर समजा ही एक एज 2 नंबरची बाजू, 3 नंबरची बाजू, म्हणजे समजा आपण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस म्हणून जर विचार केला, तर यामध्ये बघा, या बाजूमध्ये एक अँगल तयार होतो, या ठिकाणी एक अँगल तयार होतोय, या ठिकाणी एक अँगल तयार होतोय आणि खाली पण एक अँगल तयार होतोय. मग यामध्ये हा बी आणि सी असेल तर बी आणि सी मध्ये जो अँगल तयार होणार तर तो अल्फा राहणार. त्यानंतर सी मध्ये आणि ए मध्ये जो अँगल तयार होणार, हा जो अँगल तयार होणार तो बीटा अँगल राहणार. आणि ए आणि बी मध्ये जो अँगल तयार होणार तर त्या अँगलला म्हणणार आपण गॅमा अँगल्स. म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा. म्हणजे एज म्हणजे ॲक्सिस आणि त्या ॲक्सिस पासून तयार झाले अँगल्स, या 2 पॅरामीटरच्या मदतीने आपण युनिट सेलचा अभ्यास करू शकतो. मग या अभ्यासानुसार क्रिस्टल सिस्टमचे टाईप्स पडतात. ते क्रिस्टल सिस्टमचे टाईप्स बेसिक 7 टाईप्स आहेत. त्यानंतर ब्रेविस लॅटिसमध्ये आपण त्याचे परत सब टाईप्स बघणार. हे सर्व टाईपचा अभ्यास आपल्याला या युनिट सेल आणि त्याचे पॅरामीटर्स समजल्यानंतरच आपल्याला ते समजणार. म्हणून आपल्याला हे टॉपिक्स आधी समजणं आवश्यक आहे. जो पुढचा टॉपिक्स आहे तर पुढच्या टॉपिक्सला आपण म्हणणार क्रिस्टल सिस्टम. हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि क्रिस्टल सिस्टम्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार.